नमस्कार, मी स्वप्नील अवचार आणि आपण पाहत आहात एकता मिशन न्यूज। आज आपण लोणार या ठिकाणी आहोत। लोणार येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने बिहार येथील महाविहार हे बुद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे अशा अनेक मागण्यांसोबत या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे। आपण इथे भरपूर महिला आहेत, यांच्या पण जाणून घेऊया। आपलं नाव उषा प्रकाश नरवाडे, संपूर्ण महिला महाबोधी विहार आहे, सरकारची आमची एवढीच मागणी आहे की आमचं महाबोधी महाविहार हे आमच्या ताब्यात देण्यात यावं। मी सरकारला एवढं सांगते की भारतामध्ये अनेक चर्च आहेत, अनेक मस्जिद आहेत, अनेक मंदिर आहेत, तिथे कोणी भिक्षू आहे का? आणि मग आमच्या बौद्ध धर्मियांवरच अन्याय का? मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आमचं बुद्ध महाविहारचे ते तुम्ही आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, आत्मदहन करू, वाटेल तर करू, पण आमचं या बुद्ध पौर्णिमेच्या आज जर तुम्ही बुद्ध विहार आमच्या ताब्यात दिलं तर चांगलं राहील। आम्ही रिक्वेस्ट करतो की सर्व समाजाचे चर्च मस्जिद जे काही आहेत ते त्यांच्या ताब्यात आहेत। फक्त आज 75 वर्षाच्या जास्त वर्ष झाले ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। मग असा अन्याय आमच्यावरती व्हायला नाही पाहिजे, सर्वांनी दखल घेतली पाहिजे। बिहारच्या सरकारने सुद्धा आपल्यासोबत त्या ठिकाणी वंचितचे काही कार्यकर्ते त्यांची या आंदोलनाबद्दल काय प्रक्रिया आहे, काय त्यांचं म्हणणं आहे? माझं नाव पवन औषध म्हणून मी वंचित बहुजन युवा आघाडी तालुका महासचिव लोणार तालुका या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2025ला महाबोधी बौद्ध विहार या ठिकाणी आमचे बौद्ध धम्मगुरू भिक्खू संघ आणि भिक्खुनी या उपोषणाला बसलेले असताना 14-15 दिवस त्यांच्याकडे सरकारने, केंद्र सरकार असेल या राज्य सरकार असेल, यांनी कुठलीही जबाबदारी म्हणून कुठलीही दखल घेतली नाही। आणि इतकंच काय तर रात्री त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांना अटक केलं, त्यांना मारहाण केली। या आम्ही बातम्यामधून बघितलं आणि संपूर्ण भारतभर एक आंदोलन छेडलं गेलं। त्या आंदोलनाला बौद्ध विहार मुक्ती आंदोलन असं नाव देण्यात आलं। त्याच पार्श्वभूमीवर आज लोणार तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भव्य असं एक मोर्चा काढण्यात आला, बौद्ध महाबोधी विहार मुक्ती मोर्चा। आणि ज्या आमच्या मागण्या आहेत की 1949चा जो भेटी कायदा आहे तो कायदा रद्द केला गेला पाहिजे। कारण काय भारतीय संविधानामध्ये कलम 13 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये कलम 13 नुसार 26 जानेवारी 1950ला आपण संविधान अंगीकारलं आणि त्याच्या अगोदरचे जे कायदे आहेत ते कायदे शून्य केले गेलेले आहेत, रद्द केले गेलेले आहेत। परंतु तरीही आस्थागायक या ठिकाणी महाबोधी महाविहार 1949चा कायदा अंमलात कसा काय? त्यासोबतच आमच्यासाठी अतिशय पवित्र असं महाबोधी बौद्ध विहार आहे आणि त्या ठिकाणी परधर्मियांचा त्याच्यावर ताबा आहे, नियंत्रण आहे, व्यवस्थापन आहे। त्यामुळं सर्व बौद्ध अनुयायी असतील, बौद्ध उपासक असतील, त्या सर्वांचा या ठिकाणी भावनिक एक प्रकारचा छळ केला जातो या सरकारकडनं। त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही यापेक्षा तीव्र प्रकारचं असं आंदोलन छेडू, मोर्चे काढू। कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। आताच आमच्या दादा बोललेले की बिहारमध्ये झालेली अत्यंत दुर्दैवी घटना। माझं म्हणणं असं आहे की बिहार पोलिसना त्यांना जी झालेली अटक किंवा आमचे 132,000 प्लस भिक्खू हे त्यांना अटक केली आहे, त्यांना एक तत्वर परंतु लवकरच सोडावे, त्यानंतर झालेली छायाचा निषेध करतो। आणि आपल्यासोबत आज वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते भाई महेंद्र पन्हाळ आहेत। तर आजचं जे आंदोलन आहे या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे काय आहेत हे आपण जाणून घेऊया। नमो बुद्धाय, जय भीम। आजचं हे आंदोलन हे देशभरामध्ये जे बोधगया मुक्त करा या मागणीसाठी बरसात उमटत आहेत, त्याची तीव्रता वाढत आहेत आणि त्या तीव्रतेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याच्या अगोदर जे जे कायदे या ठिकाणी निर्माण झाले होते त्याच धर्तीवर 1949चा जो महाबोधी विहार कायदा आणि ज्याच्या 25, 13 आणि 26 या 3 अनुच्छेदाच्या अनुसार या ठिकाणी बुद्धगया महाविहाराचं नियंत्रण हे बौद्धेतर लोकांच्या हातात आहे। ते नियंत्रण बौद्धेतर लोकांच्या हातातून काढून शुद्ध
बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावं। त्यासाठी या शासनाने हे महाबोधी महाविहार देशात नव्हे तर जगातल्या आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन आणि भारतातल्या बौद्धांना सोबत घेऊन एक नियंत्रण समिती तयार करावी आणि त्या समितीच्या हातामध्ये या बौद्ध विहाराचं नियंत्रण द्यावं आणि त्याचं पावित्र्य या ठिकाणी राखलं जाईल याची दक्षता घ्यावी। कारण की हा बौद्ध विहार आजच्या काळामध्ये मुक्त होणं खूप गरजेचं आहे। त्या ठिकाणी जे नकली भिक्खू स्थापित झालेले आहेत, जे त्या ठिकाणी ज्यांचं प्रस्थ वाढलेलं आहे, ते भिक्खू त्या ठिकाणी कर्मकांड, पूजा, आपण काय म्हणतो त्याला पिंडदान, जे बुद्ध धर्मानं तथागत बुद्धानं बाबासाहेबांना नाकारलेलं आहे, ते त्या ठिकाणी आंतरक्षेत्राला खतपाणी घालण्याचे सगळे कामं करतात आणि त्यामुळं त्या बुद्धविहाराचं पावित्र्य या ठिकाणी नष्ट होत आहे। हे पावित्र्य पुनश्च उत्पन्न करण्यासाठी आणि तथागत बुद्धांनी आपल्याला जो शुद्ध विचाराचा बुद्ध, विज्ञानवादी बुद्ध धर्म दिला, सम्राट अशोकाने त्याचं आपल्याला पालन करायला शिकवलं, तो बुद्ध धर्म या ठिकाणी स्थापित होणं पुण्यांदा गरजेचं आहे आणि तो बुद्धविहार मुक्त करा या मागणीसाठी आजचा हा आमचा मोर्चा होता। त्या मोर्चाला आपण पाहिलं, उत्स्फूर्त असा महिला भगिनी आणि तरुणांचा उत्साह आपण पत्रकार बांधवांनी पाहिलेला आहे। खूप मोठा प्रतिसाद आमच्या मोर्चाने मिळाला। सर्व मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे तुमच्या माध्यमातून मी आभार मानू इच्छितो। जय भीम। आताचा मोर्चा आपण केलेला आहे सर, तर या मोर्चाच्या अलावा आपण कानूनी काही कारवाई केलेली आहे का? सध्या बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा या विषयीचा न्यायिक जे संविधानिक गोष्टी असतात त्या करत आहेत आणि न्यायिक गोष्टी करण्याची मला वाटतं या ठिकाणी काही कारण नाही, कारण की सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की 1949चा हा कायदा जो कारवाह्य झालेला आहे तो रद्द जर झाला तर आपोआपच बुद्धगया महाविहार हे मुक्त होईल आणि बिहार सरकार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्धांना आणि भारतातल्या बौद्धांना सोबत घेऊन एक नियंत्रण समिती या ठिकाणी तयार करून ते बुद्धविहार त्यांच्या ताब्यात दिलं जाईल। त्यामुळं या व्यतिरिक्त दुसरी कोणती लढाई आज तरी मला ज्ञात नाही, परंतु एका डोळ्यात शांती आणि एका डोळ्यात क्रांती हे आमचं ध्येय आहे। बाबासाहेबांना मला ते शिकवलेलं आहे आणि इथल्या सरकारनं, इथल्या मनुवाद्यांनी बुद्धविहाराचं पावित्र्य नष्ट करणाऱ्यांनी एक ध्यानात ठेवावं की आज फक्त आमच्या हातात पेनच आहे, उद्या जर आम्ही हातात तलवार घेतली तर तुमचं काही खरं नाही राहणार। या ठिकाणी मग आम्ही सगळंच ताब्यात घेऊ, हे तुम्ही लक्षात ठेवा। दुसरं असं की आम्ही भीमा कोरेगावचा जो संग्राम घडला त्या महाराजांचे वंशज आहोत, हेही या ठिकाणी मला तुमच्या माध्यमातून या सरकारला सांगायचं। आपल्या या आजच्या आंदोलनानंतर सुद्धा जर बिहार सरकारने पुढची काही कारवाई केली नाही किंवा बुद्ध धर्मियांच्या ताब्यामध्ये जी धार्मिक स्थळं आहे बुद्ध धर्मियांचं जर ते दिलं नाही तर आपण पुढील कारवाई काय करसान? हे आंदोलन अधिक तीव्र करू आम्ही। तुम्हाला मी सांगितलं की आजच्या तारखेत आमच्या हातात पेन आहे, पण उद्या तलवारी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण की जर इतका सुंदर, इतका विज्ञानवादी, इतका मंगलमय जो जगामध्ये दुःखाचा मुक्त करण्याचा मार्ग एकमेव बुद्ध धर्म आपल्याला देतो, तो जर या ठिकाणावर संपला तर या पृथ्वीवर अराजकता माजेल। या ठिकाणचा मानव, या ठिकाणचा पशु, या ठिकाणचा पक्षी, या ठिकाणचा प्रत्येक सजीव धोक्यात येईल आणि त्याचं संरक्षण जर करायचं असेल, तो जिवंत ठेवायचा असेल, त्याचं संरक्षण करायचं असेल तर आम्ही कोणताही त्याग द्यायला या ठिकाणी तयार आहोत असं आव्हान या ठिकाणी करतो। ही आमची पुढची भूमिका असेल। अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे। आपण भेटूया आपल्या पुढच्या न्यूजमध्ये, ज्याचं नाव आहे एकता मिशन न्यूज, एक आवाज एकता आणि सत्यासाठी।